माढ्यातील अंजनगाव खेलोबा इथं पुतळ्यावरून तणाव निर्माण झालेला आहे। बाहेरील मराठा बांधवांना गावात येण्यास मज्जाव करण्यात आलाय। आधार कार्ड पाहून गावात न येण्याची सूचना करण्यात आलेली आहे। वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। तर कालपासूनच माढ्यामधील अंजनगाव खेलोबा इथं पुतळ्यावरून तणाव निर्माण झालेला होता। आता या ठिकाणी बाहेरील मराठा बांधवांना गावामध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलाय। आधार कार्ड पाहून गावात न येण्याची सूचना करण्यात आलेली आहे। वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे। आणि आहे की इकडे माढा अंजनगाव खेलोबा इथं ही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। पोलिसांकडून या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन कसबे आपल्यासोबत आहेत। सचिन, अंजनगाव खेलोबा इथं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती अद्यापही कायम दिसते। आता बाहेरून आलेल्या मराठा बांधवांना गावामध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलाय। काय घडामोडी घडतात? नक्कीच आंदोलनाची तीव्रता वाढत आहे। दोन्ही बाजूंकडून अद्याप माघार घेतली जात नाहीये। त्यामुळे आता दोन्ही गटाकडून त्यांच्या समर्थकांना अंजनगावमध्ये येण्यासाठी सोशल माध्यमातून आवाहन केलं जातंय। त्यामुळे दोन्ही बाजूकडून बाहेरील जे काही समाज बांधव आहेत ते अंजनगावमध्ये येण्याचा प्रयत्न करतात। खरं तर पोलिसांनी घटनास्थळापासून 1 किलोमीटर लांबपर्यंत दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग केलेलं आहे। मात्र तरी सुद्धा काही रस्ता चुकून जे आंदोलक आज अंजनगावमध्ये आले होते, पोलिसांनी त्यांचे आधार कार्ड तपासले, पोलिसांनी त्यांना ओळखले आणि त्यांना बाहेर जाण्यास सांगितले। बाहेरून आलेल्या लोकांमुळे अंजनगाव मधील वातावरण तणावपूर्ण होऊ नये, इथली परिस्थिती चिघळू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। पोलिसांकडून अत्यंत शांततेने हे आंदोलन हाताळलं जात आहे। मात्र यावर तोडगा काढणं लवकर अपेक्षित आहे, जो अजूनही निघत नाहीये। दोन्ही बाजूंकडून कुठेही मागे सरण्याचा निर्णय होत नाहीये। त्यामुळे दिवसभर अजून इथं चर्चा सुरू आहेत। पोलीस अधीक्षक या ठिकाणी दाखल झालेले आहेत, ते दोन्ही गटांशी चर्चा करतायत आणि सध्या तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे। नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करायचा, धनगर माटा वाद लावायचा आणि आपली पोळी वाजून घ्यायची, अशा दलालांचा सरकारने बंदोबस्त करावा। त्याला लवकर आजच्या आज तिथून हकलावं, अन्यथा येणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार असेल। हे सरकार हिंदुत्ववादीच आहे। आम्ही सरकारवर विश्वास ठेवतोय, परंतु सरकारनं लवकर त्याचा बंदोबस्त करावा आणि महाराष्ट्राला या जातीवादी किड्यापासून वाचवावं। अंजनगाव खेलोबा या खेलोबा मंदिराच्या आवारामध्ये आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानजनक पावित्र्य राखून स्थलांतरित करावा या मागणीवरती आम्ही ठाम आहोत। आमची सगळी देवस्थानची वीरमंडळी ठाम आहोत। रात्री या तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 12-1 वाजता रात्रीच्या इथं मोजणी करण्याचं काम करण्यात आलं। आमचं म्हणणं एकच आहे, या आमदार अभिजित पाटलांना अनादिकालापासून इथं धनगर समाजाचं आराध्य दैवत 2-3 राज्यातली मंडळी इथे येतात। हजारो वर्ष ज्यावेळी रेकॉर्ड अस्तित्वात नव्हतं, आदिम असणाऱ्या धनगर बांधवांच्या तीर्थक्षेत्राला तुम्हाला मोजणी करण्याचा अधिकार दिला कोणी? लवकर शासनानं आज दिवसभरामध्ये हा पुतळा हटवावा, अन्यथा आज तर लोक येत आहेतच, पण उद्या 1 लाख लोकांचा जनसमुदाय या अंजनगावमध्ये आलेला असेल।